तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो मी आज आलेलो आहे कोल्हापूरला गडिंग्लज या ठिकाणी। तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत बाळूमामाच्या दर्शनाला। गडिंग्लजमध्ये एक बाळूमामाचं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे। तुम्हाला दाखवतो मी सगळं काही। आणि आता वाजले आहेत 4:48 झालेले आहेत। सो असा काही इकडचा परिसर आहे, चला दाखवतो तुम्हाला। हे मेन बाळूमामाचं मंदिर नाही आहे, जे आदमापूर या ठिकाणी आहे मेन बाळूमामाचं मंदिर। सो या ठिकाणी प्रति मंदिर आपण बोलू शकतो। चला दाखवतो तुम्हाला। फर्स्ट टाइम चाललेलो आहे मी। ही वाट आहे, पायवाट बघू शकता, असा नजारा या ठिकाणी। चला दाखवतो पुढे तुम्हाला, चला। पोहोचली तर मित्रांनो बघू शकता, समोर दिसत असेल बाळूमामाचं मंदिर। सो आपण या ठिकाणी चाललेलो आहोत आणि बघू शकता हे पूर्ण शेत आहे या ठिकाणी। ऊसाचा मळा, पूर्ण हिरवगार, मस्त वाटतं। या ठिकाणी झाडं आहेत, खाली बघून वा वा वा। आणि ही आपली पायवाट, मस्त वाटतंय। समोर मंदिर, प्रसन्न वातावरण या ठिकाणी। नंतर पुढे दाखव, पुढे गेला तो व्हिडिओ पण। हे बघू शकता मित्रांनो, ज्वारी, संपूर्ण ज्वारीचं शेत। आंब्याचं एवढं महत्व आहे बघ, नारळ पण होतो। मंदिराचा परिसर बघू शकता। हा जेवणासाठी शेड बांधला या ठिकाणी, बघू शकता, मस्त आहे की, भारी वाटतंय। येतो पण चालत लगेच, मग लवकर येऊ दस पाणी। हो येते मोफत आरोग्य तपासून चला, 2 मिनिटं घेऊ शकतो। 2 मिनिट पाय पडून इथे आहे सगळं। अगरबत्ती लावली आणि कापूर पण। या ठिकाणी मित्रांनो बघू शकता, दत्तांचं छोटंसं मंदिर आहे या ठिकाणी। अरे बंटी, फाटली पिशवी। त्या टाका, हिरव्या पिशवीत टाक। दुर्वा काढतायत, दुर्वा चोर। इकडे दुर्वा चोर बघू शकता, बघा दुर्वा काढतायत। दुर्वा चोर नसतात कधी पण। दाखव दुर्वा दाखव। बाळूमामाचं मंदिर या ठिकाणी, आणि या जे कोणाचं शेत आहे तिथून हे आपले दुर्वा काढतायत। बाळूमामाच्या मंदिरचं तिथं कानबाबा दुर्वा काढत आहे बोलता। किती दुर्वा काढले बघू शकता। गवत आहे काय, दुर्वाने लोकांचा
शांत होतं नाही गणपती बोल, बोल. गणपतीच्या हे झालेलं ना तरी घालायचं. हे मोठमोठ्या झाडांचे कापलेले ओंडके बघू शकतात. साग आहे मित्रांनो, सागाची झाड आहे ती. हा हा हा, जबरदस्त. सागाची झाड आहेत सगळी ठिकाणी पूर्णपणे. विहीर लय जुनी विहीर वाटत ना. चांगलं आहे का पाणी? पण चांगलं आहे. पियाच आहे. हो. हा किती मोठी विहीर आहे यार. जबरदस्त. मोटर मस्त पाणी आहे. थंडशी